आईवर बोलायचं, अर्धा तास बापावर बोलायचं, ना अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, संपला. ही परिस्थिती झाली. कीर्तनकार जर सॉक्स घालून कीर्तन करायला लागले तर काय बोलायला राहिलं नाही. कोणी बोलायचं नाही, फक्त बोलायचं नाही कोणी. आता रामायण भागवत कथा होत्या, त्यानं तर बिन टोपीचे सिंदर वाजी त्यात पोरं जीन पॅन्ट घालून तुमच्या बापानं का त्याचा वारणं वाजवला होता का? बोलायचं नाही कोणी. 80% कीर्तनकारांनी फक्त आई बापावर बोलायचं आणि लोकांच्या आई बापावर बोलायचं. यांची आई बापा यांनी लाईट बंद करून हाणले त्याच्याबद्दल नाही बोलायचं. आणि ऐकायला यालाही हुशार. यांनी म्हणायचं बाई काय आईची माहिती सांगितली बाई, काय डोंबलं सांगितलं. आता तर कीर्तनकारांनी नवीनच फॅशन आणली, क्लिप टाकायची. मी मुंडेवाडीला येत आहे, तुम्ही या. तू काल झक मला येतो, लोकांना काला बोमांडी बसाय बोलतो. कीर्तनकारांना स्वतःच्या कीर्तनाची प्रसिद्धी करणं म्हणजे संप्रदायाचा अपमान आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या तुडीचा संप्रदाय अख्ख्या जगात नाही एवढी लटकवलेला अजून उपाशी मिळाला नाही. मी एक क्लिप वाचली शिवरात्री सप्त्यात, 3च तारखा खाली घाई करा, लवकर बुक करा. अरे काय बावळ्याचा बाजार झाला. कीर्तनकारांनी क्लिपा टाकायचा, मी येत नाही. आणि या क्लिपांपायी राजकारणी लोकांनी काय का, क्लिपांपायी चांगली चांगली माणसं संपली. क्लिपांच्या नादी लागू नका, त्याचे सगळ्यात जास्त फळं म्या भोगलेत, अजून भोगितोय. उठलो का लपड सुरू. आणि क्लिपावाल्यांचा नालायकांचा झालाय धंदा. ते निघलेत पैसे कमवायला, त्यांना दुसऱ्याच्या इज्जतीशी काही घेणं नाही. शिळीला बकरू झालं क्लिप, मोठ्या माणूस लगवीला थांबला क्लिप, बोकड्या मेमला क्लिप, काहींची कुत्रे संघ फोटो, काहींचे मांजरी संघ फोटो. पुरीने तर लाजा सोडल्या व्हॉट्सअपला आणि फेसबुकला. फार वाटलं करून टाकलं त्या फेसबुकचं व्हॉट्सअपचं. नदवीर घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती, लिपस्टिक लावी ती. पुरीला काय नाव तुझ्या म्हातारे येण्यावानी करायला. म्हातारे बी म्हातारी बघला धरीत गेले ते दिवस राहिल्यात. मग दुसरी कर अशी येण्यावानी काय करतो. क्लिपा नको आहेत. काय म्हणते तुमचं मोरे परिवाराच्या बापूने सर्वजण दिलेला दुसरा संकल्प, लग्नांचे सत्कार बंद करा पण शाळा डिजिटल करा. कशातही पैसे घालायचे बावळाटावाणी. आता लग्नात एक नालायक पद्धत आणली, नालायक पद्धत. नवरा नवरी फुग्यातून खाली आला. काय रे ते बलून बलून काय बलून बलून असं ती नवरा नवरी येणार. माईकवाल्याकडे त्याचं मशीन आहे, म्युझिक. मग ते हळूहळू खाली येणार वरून, आणि वराड हलकट. तो नवरदेव म्हशी वाळणारा, ती नवरीवर फट्या लावली. ती फुग्यात एकमेकाला खेटली. आता त्या नवरदेवाला एवढा मऊ स्पर्शच माहित नाही, त्याला ते स्मार्ट टच झाला. जरा भांबावलं ते, हालचाल कर गेलं, फुटला ना फुगा. आता एक लग्नात नवीन पद्धत आणली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. गेला ना बामणाच्या घरात. नवरदेव पाहत त्या बामणा नवरदेवाच्या ठेवून दिली मला, नवरी माझी आहे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला ना असं गेट केलंय मध्ये गेट, आणि तो नवरदेव भाडाय भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खात. त्याच्या मागे ते 2-4 सांग सप्तीसाठी लटके. त्या नवरीच्या मागे 2-4 याडपाटी पोरी, इथल्या पट्टीत चमकी, आणि त्याच्या पुढे तो बँड वाला.
बाहर फूल बरसा मेरो लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेम पेटवायचं आहे. बाहेर फूल बरसा मेरो आणि तो महबूब चालू होतं कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाके तरी बाटलीची पुच टाका एवढं येते. ते मारण्याचं पण वेतन त्याला म्हणून म्हणा नको नको म्हणा तुम्हाला नको नको म्हणा तुम्हाला दारी 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 बरे ये जाऊन ये पटकन होय, थोडा लांब जाय गर्दी. तुमची माई पहिली गाठ आहे. आपलं काम थोडस सत्य आहे, कानाला वाईट आहे, पण ती काळाची आणि अभंगाची लिंक लावून द्यायला असते. आता आपल्याला स्वर्गात जायचं नाही, भजन करीत मरायचं आहे. पण मोरे साहेबांच्या पुण्यस्मरणाला तिसरा एक संकल्प करायचा आहे. माणूस मेला की महिला मंडळ तुमचा मुलगा म्हणून माझा ऐका, तुमची सासू वगैरे मेली तर आपण प्रेताबरोबर 5-6 साड्या देतो, ती चुकीचं आहे. आजपासून पाया पडतो तुमच्या, एखादी साडी द्या, बाकीच्या साड्या प्लास्टिकच्या पिशवीत भरा आणि गरीबाला द्या. जाळण्यात मजा नाही. तुम्ही जर एखाद्या गरीबाच्या बाईला 2 साड्या दिल्या तर तिचे वर्ष निघून जाईल आणि ती जेव्हा हसेल तेव्हा तुमच्याशी रुक्मिणी हसेल. तरुण मुलांना, गावातल्या लोकांना सांगतो, माणूस मेल्यावर चिलर उधळायचं बंद करा. पैसे प्रेतावर उधळतात आपल्याला लोक, ते चांगलं नाही. कारण आपण रात्रंदिवस पोटासाठी झटतोय, ते पैसे खाली पडतात, त्याच्यावर लोक पाय देतात. त्याच्यापेक्षा माणूस मेला की पैसे उधळायचं बंद करा आणि मस्त 1-2 दिवसाने अंगणवाडीच्या मुलांना नाश्ता द्या. अंगणवाडीच्या मुलांना जर तुम्ही बिस्किट दिले तर त्यांच्या गालावरचा हसू तुमच्याशी गोपाल कृष्ण असेल. माणूस मेला की आपण त्याच्यावर जाळतो. आता जगातलं वैकुंठाच्या जवळ राहणारी माणसं आहे तुम्ही. पंढरपूर म्हणजे वैकुंठ आहे,
तुम्ही नदीच्या कडेची माणसं आहात. माणूस मेल्यावर त्याच्या गोदड्या बिदड्या नदीत टाक. पाया पडतो तुमच्या. आज तुम्ही मी कौलाच्या घरातून स्लॅबवर गेलोय, नदीची पुण्य आहे. आणि सायकलीवरून 4 चाकीवर गेलो, नदीची पुण्य आहे. आपला भाग हिरवागार का झाला? नदीची पुण्य आहे. आपण जर नदी आपल्या जवळून वाहिली नसती तर आज आपण सुद्धा पोट भरणं मुश्किल झालं असतं. एवढे आपल्या आईचे उपकार आहेत. नदी आपली माता आहे. अरे तिनं आपल्याला कौलाच्या घरातून स्लॅबवर नेलंय, 4 चाकी सायकलीवरून 4 चाकीवर नेलंय. निदान आपल्या पोराला तिनं दुसऱ्याच्या घरी चालणं तरी ठेवलं नाही. एवढे उपकार आपल्या नदीने केलेत आपल्यावर. मग त्या नदीत गोधड्या टाकीत नका जाऊ, असा बावळटपणा करीत नका जाऊ. गोधड्या गाधड्या कुठं नदीत टाकीत असतात का? बावळटपणा काही तुमच्या आकली बिकली आहेत का नाही? अरे चांगल्या गोधड्या असतील तर धुवून टाका, परत वापरा, नसतील पिटून द्या. तुम्ही नद्यांमध्ये जर अक्षरशः आपल्या चंद्रभागेत आंघोळीला सुद्धा उतरत नाही काही ठिकाणी, असं कुठं बावळटपणा आहे का? पण तुमच्या बापाच्या गोधड्या नदीत टाकल्यानं बाप मोक्षाला मिळाला आहे का? साड्या टाकीते का नदीत? गोधड्या टाकीते का? मग म्हातारीचे 2 तास सोन्याचे मणी टाक. टाकीते का? नाही. बँकेचं पासबुक टाक. पावत्या असतील दिली ठेवच्या त्या टाक. का गोधड्यान रगत टाकी दिली? हा विनोद आहे. आपल्या लोकांनी नदी स्वच्छ ठेवणे काळाची गरज आहे. आणि लोकांचं ऐकू नका. तुम्हाला जाऊ द्या, मला परत बोलू नका तुमच्या गावात. मी बोलतोय, पटतंय ही काळाची. थोडं वाईट वाटेल तुम्हाला, हा महाराज कोण, आणि मी तळतळीनं तुम्हाला का बोलतो मला? अरे तुम्हाला बोलण्याने माझं वजन वाढेल असं नाही, तुम्हाला बोलण्याने माझी किंमत वाढेल असं नाही. मी तुमचा आहे म्हणून तुम्हाला बोललं पाहिजे, आणि तुम्ही आमचे निम्मे तरी ऐकलं पाहिजे. अरे बोलणारा तुमचा आहे. आज आपल्या माणसाला आपली माणसं बोलली नाही तर आपली माणसं नकाशात राहत नाहीत. वाईट वाटतं लोकांना. आम्हाला डायरेक्ट बोलतो, अरे आम्ही तुम्हाला अधिकारात बोललं पाहिजे आणि तुम्ही माझं अधिकारात ऐकलं पाहिजे. आज आपल्या पोरांनीच आत्महत्या करायच्या, आपल्याच पोरांनी उपाशी म्हणायचं, आपल्याच पोराला नोकऱ्या नाही, आमच्याच पोरांचं वाटोळं झालं. एका नद्या स्वच्छ ठेवा. आणि पाया पडून सांगतो, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकी जाऊ नका. नका टाकू. जरा पुढारी लोकांनी ऐका, ते मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. आपण काय करतो, सगळी राख नदीत टाकतो. आजपासून मेलेल्या माणसाची राख गोणीत भरा आणि घरी घेऊन या. एवढ्या घरी. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. शेतकरी माणूस मेल्यावर स्मशानात न्यायची गरजच नाही. त्याला आयुष्यभर जर काळ्याच आईची सेवा केली तर त्याची राख आपल्या शेतातही झाल्यानं काय वाईट? काय वाईट काय? खांदेकरी राहिले नाही, भाऊबंद राहिले नाही, कोणी कोणाची प्रेत उचलायला मोकळं नाही, भाऊबंद मेले. आपल्या वडिलांची राख शेतातच झाल्याने काय फरक आहे? आणि नाव ठेवणाऱ्याला ठेवतात, त्यांनी काय आपल्या बापाला भाकरी घालायला नाही घेतली. काही लोक म्हणते बापाची राख घरी आणत असतात का? मग बापाची बाप हानीत असतात का? 3 वेळा तो लाईट बंद करून बाप हाणला, तू लोकांना नाही शिकतो का? बावळांना सारखं आपला बाप आहे आपण ठेवू. मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही, गुळीत भरून घरी आणायची, खड्ड्यात खड्डे घ्यायचे आणि झाडं लावून द्यायचे. आपल्या आई बापाची आठवण म्हणून झाड राहील. अरे हे गरजेचं आहे. लग्न साधे करा, मुलं होतात. अरे केवढा बाजार मानलाय पैशाचा. अरे लग्न इतका खर्च हल्दी नाही. काही नवीन शोध लावायचे आपल्या बावळ्याच्या सारखं. सगळे गोल गुलाबजामू होते. माझ्या बापाचं काय केलं, गुलाबजामूच लांबकोळा केला. काय चांगला गोल होता, कोणी झक मारली काही आपल्या बावळ्यांना सारखं तेच करीत राहायचं. त्याच्यात काय म्हणजे गोल लांबकोळा गुलाबजामू दुसरी कोण खात्या? चांगली बुंदी गुलाबजामू सेपरेट होते, दिले एकत्र करून. राजा इतका लांब
राणी एवढी काय येण्याचा बाजार झाला. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडाने जेवतात. मग तुलाही श्रीमंत आहे तर खायची जागा बदलव ना. लखपतीच्या काय प्यायला येतो, काय भाषण करतो. वाटलं झालं शेतकऱ्याचं. आणि मी स्वतः शेतकरी चांगला. मी लॉकडाऊन मध्ये स्वतः 3-1.5 वर्ष शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो, पुरा अगोदरच काळा आणि त्या काळात पुरा काळा पडलो. पण रुपया नाही मिळाला रे. लई दिवस वाईट काढले रे. फोन चालू ठेवून रिंग वाजणार रे. हा विनोद नाहीये. आता नाही, शेतकऱ्याने थोडीशी पत्ती. आणि शेतकऱ्याचं काय झालं, मला राजकारणी लोकांना शेतकरी झाले भागवत. त्यांना माहिती क्वार्टरवर बदलणारा वर्ग फक्त शेतकरी. पावशेर मटण दिल्यावर माग पाळणारा वर्ग फक्त शेतकरी. मग त्यांनी फक्त तेवढे सभा असली का 2-3 वाक्य बोलायचे. पाण्याच्या प्रश्नाचा विचार करायचा. विजेचा प्रश्न प्रामुख्याने सोडवायचा. आणि तळागाळातल्या माणसाचा जास्तीत जास्त विचार करायचा. तळातला वर येत नाही. तू त्याच्या बोकांडी बसल्याशिवाय लोकांना काय वाज वाटाणे शिजवणाऱ्या खांडा मला रसा. आणि त्यांनी शेतकरी लावलाय नादी. त्यांनी शेतकरी लावलाय नादी. त्यांनी म्हणते शेतकऱ्याला एवढं म्हणायचं, भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची. आता अडचण काय, आमचं भविष्य उगणार कवा. आपला कावळा शिवल्या उभा होता आमचं भविष्य. आणि ही कामं करत असताना प्रामुख्याने काही विकासात्मक धोरण आहेत. विकासाच्या काही योजना आहेत. जमते नाही आपल्याला. आणि ह्या योजनांचा